आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत. भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन. सबस्क्राईब करा तिलक. सुस्वागतम युवराज मेघनाथ. सुग्रीव रणक्षेत्रात आपले स्वागत करण्यासाठी सर्वप्रथम आला आहे. सुग्रीव, मेघनाथाच्या समोर येऊन का काय मृत्यूला बोलावतोयस? अस्त्र शस्त्र निकामी झालीयेत म्हणून लहान मुलाप्रमाणे दगड फेकतोयस माझ्यावर? का तुझ्या धनुर्धारी राम आणि लक्ष्मणाच्या कडे एकही शस्त्रच नाही उरलं? जर मला एवढंच घाबरत असतील तर दोन्ही भावांनी युद्ध थांबवून चुपचाप मला शरण यावं. हे गरजणाऱ्या वीरा, हा घे लक्ष्मण आलाय तुलाही तुझा भाऊ अतिकायाकडे पाठवण्यासाठी. आज काय तो निर्णय होईल की ढगांप्रमाणे गरजणाऱ्या या मेघनाथामध्ये किती शौर्य, धाडस आणि रणकौशल्य आहे. चल वाचव वाचव स्वतःला माझ्या तीव्र बाणापासून. अभिनंदन. रावण जिंकला इंद्रजीत. आज स्वतः लंकाधिपती रावण तुझे अभिनंदन करतो आहे. तुझा सदा जय हो पुत्रा. विजय तर सदा आपला आहे पिताश्री. शत्रू सैन्य शोक सागरात बुडालं आहे. राम आणि लक्ष्मण दोन्ही भाऊ काही क्षणात नागपाशात मृत होतील. सुस्वागतम युवराज मेघनाथ. सुग्रीव रणक्षेत्रात आपले स्वागत करण्यासाठी सर्वप्रथम आला आहे. सुग्रीव, मेघनाथाच्या समोर येऊन का काय मृत्यूला बोलावतोयस? कुठे आहेत राम आणि त्यांचा लहान भाऊ लक्ष्मण? त्यांना समोर यायला सांग. आज रणक्षेत्रात त्यांचा काळ आलाय. श्रीराम प्रभूच्या दर्शनासाठी फारच उतावळा होत आहे. स्वामींच्या पर्यंत पोहोचण्याआधी सेवकाला सेवेची संधी तर दे मेघनाथ. अंगद तू जा, तुला सोडून दिलं. आज माझं ध्येय तू नाहीयेस. आज सर्वप्रथम माझा भाऊ अतिकायच्या मारेकऱ्याला लक्ष्मणाला यमलोकात पाठवण्यासाठी आलोय. कुठे आहे लक्ष्मण? त्याला सांग इंद्रजीत आव्हान देतोय. आज्ञा करावी दादा. आज मेघनाथ तरी राहील, नाहीतर हा लक्ष्मण. शांत शांत लक्ष्मण. शांत राहण्याची वेळ निघून गेलीये दादा. तो खूप साहसी योद्धा आहे. लढता लढता थोडासा थकेल, तेव्हा समोर जावं वीरश्री. ही काही रणनीती नाहीये. युद्धात एकच नीती असते, शत्रूला जसं जमेल
तसं पराजित करायचं. परंतु अनितीच्या मार्गावर चालून नाही. लक्ष्मण, मी तुला शांत राहायला सांगून तुझा उत्साह कमी करत नाहीये. फक्त एवढंच सावध करू इच्छितो आहे की आवेश आणि उत्साहामध्ये अंतर असतं. विचारपूर्वक आणि धीरगंभीर मनानं युद्ध कर. जा वीरवर, विजयी हो. सुग्रीव अंगात तरपाट फिरवून निघून गेले, परंतु आपल्या वीरतेची शेखी मिरवणारा लक्ष्मण कुठे लपून बसलाय? कुठे या मेघनाथाचा सामना करायला घाबरतोय? उद्धट मेघनाथ, प्रलाप बंद कर. अस्त्र शस्त्र निकामी झाली आहेत म्हणून लहान मुलाप्रमाणे दगड फेकतोयस माझ्यावर? का तुझ्या धनुर्धारी राम आणि लक्ष्मणाच्या कडे एकही शस्त्रच नाही उरलं? जर मला एवढंच घाबरत असतील तर दोन्ही भावांनी युद्ध थांबवून चुपचाप मला शरण यावं. हे गरजणाऱ्या वीरा, हा घे लक्ष्मण आलाय तुलाही तुझा भाऊ अतिकायाकडे पाठवण्यासाठी. आज काय तो निर्णय होईल की ढगांप्रमाणे गरजणाऱ्या या मेघनाथामध्ये किती शौर्य, धाडस आणि रणकौशल्य आहे. चल वाचव, वाचव स्वतःला माझ्या तीव्र बाणापासून. माझा हा तीव्र बाण शेकडोंचा नाश करून तुझ्यापर्यंत पोहोचतोय लक्ष्मणा. आणि आता ह्या बाणाच्या तीव्रतेने सुकलेल्या पानांप्रमाणे तुझी सर्व सेना विखरून जाईल. दोन राजपुत्र अन तेजस्वी अन शक्तिमान हे लढती. तीराना भिडती तीर आणि तीरावर तीरच सुटती. हर हर महादेव, हर हर महादेव.
महाप्रतापी मेघनाद ज्या शस्त्रांचा आघात करे, ज्या शस्त्रांचा आघात करे, उत्तरेतला तो लक्ष्मण ही त्या शस्त्रांचा प्रतिकार करे, त्या शस्त्रांचा प्रतिकार करे. कोणी न कमी दोघांमध्ये, कुणी हटेच ना युद्धामध्ये, कुणी हटेच ना युद्धामध्ये. हे महासमर प्रत्येक क्षणी किती भीषणताही येत असे, भीषणताही येत असे. बाणातून निघतो अग्नी कधी, वर्षाव कधी होत आहे. तीरांना भिडती तीर आणि तीरावर तीरच सुटती. हर हर महादेव, हर हर महादेव. एक युद्ध करे या बाहुबले, एक शस्त्रांचा अभिमान धरे, एक शस्त्रांचा अभिमान धरे. एक रामाचा जयकार करे, लंकेशाचा जयकार करे, लंकेशाचा जयकार करे. रामाच्या चेहऱ्यावरती रोमांचक युद्धा पाहतसे, रोमांचक युद्धा पाहतसे. या महासंग्रामी जिंकिल तो ज्याला विजयी भगवान करे, ज्याला विजयी भगवान करे. दोघे आपुल्या विश्वासाने प्राणांची लावती बाजी. तीरांना भिडती तीर आणि तीरावर तीरच सुटती. हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव. सूर्यास्त झाल्यानंतर याची मायाशक्ती चौपटीने वाढेल. जर आपल्या तामसी मायेचा प्रयोग करून आकाशात अदृश्य होऊन लढू लागला तर याचा जय निश्चित आहे. आता आपल्याला युद्धात हस्तक्षेप करणे आवश्यक आहे, अन्यथा अनर्थ होऊन जाईल. लक्ष्मणाच्या सहाय्यासाठी आपण पुढे व्हा राघवेंद्र. आवर्य बाणांनी माझ्या शस्त्रांचा अंत करतोयस. दादा, आपण रणभूमीत आल्यावर तो भेकडासारखा पळून गेला. नाही लक्ष्मण, इंद्रजित नाव आहे त्याचं. त्याच्या शौर्याच्या महत्वाकांक्षेचा महिमा महाराज बिभीषणांकडून ऐकून सुद्धा असा भ्रम धारण करतोस त्या योद्ध्यासाठी. अवश्य त्या असुर कुमाराच्या युद्धाची काहीतरी चाल आहे. मायायुद्धाच्या कलेत ह्याच्यापेक्षा मोठा कोणी नाही. सावध राहा वीर कुमार. अस्त्र शस्त्र या युद्धात होती अशी निरुपाय. मेघनाद दोघावरती सोडी नागपाश अपार.
युवराज इंद्रजितांचा 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 अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. रावण जिंकला इंद्रजित. हा स्वतः लंकाधिपती रावण तुझे अभिनंदन करतो आहे. तुझा सदा जय हो पुत्रा. विजय तर सदा आपला आहे पिताश्री. शत्रू सैन्य शोक सागरात बुडालं आहे. राम आणि लक्ष्मण दोन्ही भाऊ काही क्षणात नागपाशात मृत होतील. नंतर सुग्रीव, अंगद, जांबुवन, हनुमान राम लक्ष्मणाची शवयात्रा घेऊन अयोध्येत शरयू पर्यंत जातील. विभीषण, कुंभकर्ण, आजोबा माल्यवान सर्वजण एकच राग आळवत होते. राम कोणी साधारण मनुष्य नाही, पुरुषोत्तम आहे, अविनाशी आहे. ते सर्वजण माझ्या मेघनाथाची शक्ती नव्हते ओळखत. इंद्रजित, तू आपल्या वडिलांचं मस्तक गर्वानं उंच केलं आहेस पुत्रा, उंच केलं आहेस. चिरंजीव हो, नेहमी तुझा विजय हो, विजय हो.